मी तुझ्या आईबद्दल असं बोलतो म्हणून वाईट वाटतंय तुला? कळतंय रे मला, पण नाही बाबा, तसं नाहीये. इमोशनल न होता विचार करणं आता हळूहळू जमतंय मला. आणि बाबा, तुमचं आईबद्दलचं हे मत तुमच्या इतक्या वर्षाच्या संसारानंतर झालं हे ठाऊक आहे मला. बाबा, मी ऍक्च्युली आता असा विचार करत होतो, म्हणजे बघा ना बाबा, असं होऊ शकतं ना, आई आता ताईकडे राहते, ताईच्या घरात आईला सगळ्या सुखसोयी सगळ्या सुविधा मिळत असते तिच्या मनासारख्या, मग ती आक्रस्तायपणा करणारच कशाला ना. म्हणजे मला तर असं वाटतं ना बाबा, तिकडे ती सगळ्यांची प्रेमाने वागत असेल. तसं काही नाहीये. आक्रस्तायपणा करणं, आकांड तांडव करणं, भांडणं करणं हा विरंगुळा आहे तिचा, वेळ घालवण्याचं साधन. म्हणजे त्यासाठी काही कारण नसलं तरी बिघडत नाही तिचं. आणि म्हणूनच मला काळजी वाटते तिची. जानूच्या संसाराची घडी आत्ता कुठे व्यवस्थित बसायला लागलीये. तिने पुन्हा तिथे काहीतरी लोडबुड करून सगळा विचका करून टाकला नाही म्हणजे मिळवलं. परमेश्वरा. पिंट्या, पिंट्या, आपण जाऊया तिथे तिला आणायला. बाबा, हे दरवेळेला आपण एकमेकांना सांगतो आणि त्यानंतर आपण एकमेकांना थांबवतो. हो रे, दुधाने तोंड पोळलं की ताक सुद्धा फुंकूनच प्यायला लागणार ना अकालाच्या बाबतीत. आणि ती म्हणजे पराचा कावळा करू शकते. बाबा, ताईशी बोलूया. आज आपलं बोलणंच नाही झालं. उचलत नसेल तर राहू दे. तिची सुद्धा व्यवधानं वाढली आहेत हल्ली खूप. हा ताई. ऐक ना पिंट्या, कामात आहे मी, संध्याकाळी घरी येते, मग बोलूया आपण. ओके, चालेल. ऐक ऐक, मी आल्यावर स्वयंपाक करीन, तुम्ही उगाच करत बसू नका, कळलं का? ताई, तू ये, मग बघू. ओके, बाय. ओके, बाय बाय. काय? ताई संध्याकाळी येते बाबा. येते? बरं आहे. पण आपण सुद्धा आल्या आल्या तिला स्वयंपाकाला नको लावूया. नाही नाही, अजिबात नाही. मी करतो ना काहीतरी. आज काहीतरी एक्सपेरिमेंट करतो. करतोस? कर. म्हणजे तिला सुद्धा थोडा निवांतपणा मिळेल आणि आपल्यालाही बोलता येईल तिच्याशी. आणि हे पहा, पुन्हा असं करायचं नाही. हा, अहो, एखाद्याने जरी चहा नाही घेतला ना तर बाकीच्या अगदी चुकल्यासारखं होतं. अहो, तुम्हाला त्रास नव्हताच मला द्यायचा, पण मुलांना जरा शिस्त हवी का नको? बरोबर आहे की नाही? आणि मुलांना शिस्त लागावी ना म्हणून आईला कधी कधी असं वागावं लागतं. आणि खायला खालीच या. हा, म्हणजे सगळ्यांबरोबर असं हसत खेळत खाणं होईल. हो, खरं सांगू, मला ना अगदी माहेरवाशीण असल्यासारखं वाटतंय. ओ, नाहीतर हा असा हातात चहाचा कप कुणी देतं का? मला सांगते, मला एक भाऊजे आहे, पक्की आहे. म्हणजे इतकी स्वार्थी आहे म्हणून सांगते ना, कधी नंडेसाठी काहीही करायची नाही. तुम्हाला सांगते, 4 दिवस माहेरपणाला ये असंही कधी म्हणत नाही. तुमच्याकडे ना मला अगदी घरच्यासारखंच वाटते. झाला चहा? द्या. खायला या. हा, खाली. हो. वहिनी वहिनी. काय हो? हो, हे फोटो कोणाचे? हे ना उमाकांत भाऊजी आणि अमृत, म्हणजे इंदूचे यजमान आणि मुलगा. खूप वर्षापूर्वी ऍक्सिडेंटमध्ये गेले दोघ जण. अगं बाई, पण म्हणजे तरी किती वर्ष झाली? झाली असतील 15-20 वर्ष. हो का? पण मग अजूनही फोटो इथे का ठेवलेले आहेत? म्हणजे म्हणजे काढले तर चालणार नाहीत का? नाही, पण का? हो, मला ना मेलेल्या माणसांच्या फोटोकडे पाहिलं ना की खूप भीती वाटते. म्हणजे खास करून रात्रीची झोपच लागत नाही. हो, डोळ्याला डोळाच लागत नाही.
त्यापेक्षा काढूनच ठेवलेले बरे नाही. नाही, आईंना आणि इंदूला विचारायला लागेल. हो, एवढ्या तेवढ्याला काय त्यांना विचारायचं? म्हातारा माणूस ते, उगाच कशाला त्यांना त्रास द्यायचा? इंदूच्या भावनांचा प्रश्न आहे. अहो, इतक्या वर्षानंतर कसल्या भावना आणि काय? जाणारा तो जातोच ना. भावना आहेत म्हणून गेलेला माणूस परत येतो का? तरीही आईंना आणि इंदूला विचारायला लागेल. जानूच्या घरी ना नुसतं वैभव आहे, अक्कल मात्र एकालाही नाहीये. सगळा गुंता करून ठेवतात. कसला विचार करताय? जान्हवी, आपण पिंट्याला आपल्या कंपनीत जॉब देऊया. नाही, मी मी स्टेटमेंट नाही करत आहे. मी तुला प्रश्न विचारतोय की आपण आपल्या कंपनीत पिंट्याला जॉब देऊया का? पण का? अगं, पिंट्यालाही चांगल्या कामाची गरज आहे आणि आपल्याही कंपनीत रिक्वायरमेंट आहेत. नाही नाही, तसं नाही. म्हणजे असा विचार अचानक का आला मनात? का म्हणजे असंच सहज. काय झालं? नको श्रीरंग. का? नाता आणि व्यवहार शक्यतो वेगवेगळे ठेवावेत असं मला वाटतं. जान्हवी, अगं पण आपण ते ठेवतोच की. आता लक्ष्मीकांत काका, छोटी आई, तुझा मित्र मनीष, ही सगळी आपल्या नात्यातलीच माणसं आहेत ना. पण तरीही ते आपल्या कंपनीत काम करतायत. पण ते वेगळं आहे श्रीरंग. कसं? अहो, लक्ष्मीकांत काका गोखले आहेत. गोखले गृहोद्योगाचा एक भाग आहेत ते. त्यामुळे तिथे व्यवहाराचा प्रश्नच येत नाही. ते नातच आहे. आणि मनीषचं म्हणाल तर त्याने त्याच्या क्वालिफिकेशन्सवर आणि अनुभवावर ही नोकरी मिळवली आहे. पण पिंट्याच्या केसमध्ये त्याच्याकडे डिग्रीजही नाहीयेत आणि अनुभवही नाहीये. तिथे फक्त नातच येतं ना. पण अगं, आपण ठरवलं ना तर नाती आणि व्यवहार हे वेगळे ठेवू शकतो आपण, इतकंच मला म्हणायचंय. आणि असं असं होऊन काय होणार आहे? काय होणार आहे असं की ज्याच्यामुळे पिंट्या आणि माझ्या नात्यात फरक पडणार आहे? नाही, होईलच असं नाही, पण म्हणजे होऊही शकतो. आणि नात्यांमधला व्यवहार बिघडून माझ्या सासर आणि माहेरात अंतर पडावं असं मला नाही वाटत. जान्हवी, असं काहीही होणार नाही. विचारांमध्ये क्लॅरिटी असली ना की असं काहीही होत नाही. श्रीरंग, समजा तुम्हाला पिंट्याचं काम नाही आवडलं तर दुसऱ्या एखाद्याशी बॉस म्हणून तुम्ही जसे कठोर वागू शकता तसे त्याच्याशी वागू शकाल? नाही वागू शकणार. आणि ह्याच्याही पलीकडे जाऊन ना, बाहेरच्या जगात नोकरी शोधताना जो स्ट्रगल करावा लागतो, जे एफर्ट्स घ्यायला लागतात, ते पिंट्याने घ्यावेत असं मला वाटतं. तो जर गोखले गृहउद्योग मध्ये राहिला तर नाही म्हटलं तरी तो ना एका कम्फर्ट झोन मध्ये येईल. आणि हे त्याच्यासाठीच बरोबर नसेल ना. त्यामुळे त्याचा लढा प्लीज त्यालाच लढू द्या. जान्हवी, अगं तू त्याची बहीण आहेस. तू ही मदत त्याला करायला हवीस. बहिणे म्हणूनच म्हणते, मी त्याला मदतच करते. आयतं देऊन त्याचं नुकसान नकोय मला व्हायला. त्याने जर मला उद्या शिक्षणासाठी मदत मागितली ना तर मी हसत हसत करेन, आनंदाने करेन, त्याची सगळी जबाबदारी घेईन. पण हे अशा पद्धतीने त्याने फेवर घेऊन मोठं होणं, यापेक्षा त्याने एखादी छोटी नोकरी केली तर मला जास्त अभिमान वाटेल त्याचा. एक मिनिट, आई काय बोलली तुम्हाला? मी जेवढं पिंट्याला ओळखते त्यात तो तुम्हाला स्वतःहून असं काही नाही बोलणार. आई बोलली तुमच्याशी? हो ना? मला ना काही कळेच ना काय बोलायचं ते. म्हणजे अशी काहीतरी मागणी त्या करतील असं वाटलंच नाही हो. काय करूया आपण आता? जरा विचार करायला हवा. की असं करूया, त्यांची एका वेगळ्याच खोलीत झोपायची सोय करूया. त्यांच्याशी नाचानाच करणं बरं नाही दिसणार. आणि इंदूचं आणि त्यांचं एकत्र राहण्याच्या बाबतीत बरंच जमलेलं दिसतंय.
पण म्हणून तिच्या खोलीतले उमाकांत भाऊजी आणि अमृतचे फोटो काढा असं म्हणणं धारिष्ट्याचं नाहीये. हे बघ, त्यांच्या मनात जे आलं ते त्या बोलल्या. एरवी त्यांना काही मनात ठेवता येत नाही, बोलून दाखवतात. आणि आता आपण फोटो काढणार नाही असं म्हणालो तर त्यांना ऍडजस्ट करावंच लागणार आहे ना. हो, पण त्यांना असं नाही म्हणणं पण जरा अवघडच जाईल नाही आपल्याला. आणि इंदूला काय वाटेल ही गोष्ट मान्य करणं तर दूरच, पण नुसती ही सुचवली तरी खूप वाईट वाटेल नाही तिला. पण बोलावं तर लागेलच ना. अरे श्री, लवकर आलास. हो. बरं झालं लवकर आलास ना, की गोखले गृहोद्योग शांतपणे मार्गावर चाललाय हे कळतं. बस रे, चहा करते. आणि जान्हवी कुठे आहे? अगं ती तिच्या बाबांच्या घरी गेली. त्यांच्या घरातली तेढ लवकरात लवकर सुटू दे बाबा एकदा. अगं नवरा बायकोतलं भांडण ते त्याचा वेळ घेऊन सुटणार. बरं, जान्हवी येणार आहे का आजचा दिवस तिथंच राहणार आहे? तिला सांग एखादा दिवस राहायचं असेल तर राहा तिथे. नाही, ती येणार आहे परत. तिची आई इथे असताना ती तिथे नाही राहणार. तिचं झालं ना की ती मला फोन करेल, मग मी तिला घ्यायला जाईन. हॅलो, मी वर आहे. लवकर ये रे, चहा थंड हो, झालाय. आलो आलो आलो. प्रसाद घ्या. खूप छान वाटतं नाही तुमच्या देवघरात? हो, शांत प्रसन्न वाटतं ना. खूप करता तुम्ही तरी देव देव. नाही हो. अहो नाही काय, पाहिलंय ना मी तुम्हाला. कसल्या कसल्या त्या माळा ओढता, अंगारे लावता, उपास तपास करता. अगदी खूप करता तुम्ही सगळं. कुठल्या देवाची पूजा करता? नाही, अशी एकाच देवाची अशी नाही, पण अत्यानंद महाराजांना मानते मी. अरे देवा, अहो सरू मावशी, असली बुवाबाजी करून काही फरक पडत नाही हो. मी बुवाबाजी वगैरे काही करत नाही. अहो, माणसाने कुठेतरी श्रद्धा ठेवावी. अहो, आणि माझा अत्यानंद महाराजांवर विश्वास आहे. अहो तेच म्हणते मी. अहो हातोहात फसवल्या जाल आणि कळणार देखील नाही तुम्हाला. तुम्हाला सांगते, माझं पण हे सगळं करून झालंय. सगळे बुवा झाले, सगळ्या स्वामींच्या पाया पडून झालं, पण काही म्हणजे कशातही ढिम्म फरक पडलेला नाही. आमच्या यांचा स्वभाव चमत्कारिक हो. बाबा स्वामी कुणी काही करू शकत नाही. पण आपण आपल्या मनाला बरं वाटावं म्हणून करावं, कुणी आपल्यासाठी काही करेल म्हणून नाही. मग कराच कशाला ते? उपयोग काय त्याचा? उगाच पैशापरी पैसा जायचा आणि वेळही फुकट जायचा. आणि ऐकायचं काय यांचं? माणसाने कशाचाही मोह धरू नये. तो तर मी नाहीच धरत. ओ, माझ्यासाठी करत नाहीच मी. माझा पिंट्या आहे ना, त्याची 12वी पास व्हावी, ह्यांच्यावरचं बालण जावं म्हणून केलं मी सगळं. अगदी तुम्हाला सांगते, 16 शुक्रवार म्हणू नका की पांढरे बुधवार, सगळं करून झालं, पण काही फरक पडलेला नाहीये. बुवा श्रीमंत झाले, पण आमच्यावर काही लक्ष्मी प्रसन्न झाली नाही, काही यश आलं नाही. जळलं मेलं त्या बुवांचं लक्षण. आमचे अत्यानंद महाराज तसे नाहीयेत. अहो सरू मावशी, इकडून तिकडून सगळे बाबा सारखेच, फक्त नावं वेगवेगळी असतात. आता मला सांगा, किती वर्ष करताय तुम्ही तुमच्या त्या महाराजांचं? 20-एक वर्ष झाली असतील साधारण. पाहिलं, तरीही लग्न नाहीच ना झालं तुमचं. बहिणीच्याच संसारात पडून आहात ना. काही नाही हो, प्रत्येकाचं प्राक्तन आहे, प्राक्तन, दुसरं काहीही नाही. आता मी माझ्या लेकीच्या घरी आश्रित, तुम्ही तुमच्या बहिणीच्या घरात आश्रित. काही नसतं हे अत्यानंद महाराज वगैरे. सोडा सगळं, चला. वा, मस्त झालाय चहा पिंट्या. हो, अगं मग जेवायला थांब, अजून कौतुक करशील. बाबा, खिचडी मस्त बनवतो ना मी. वा. हे बरं ऐक ना,
मी खाण्याचे पदार्थ आणलेत काही, राजगिराचे लाडू आहेत, पौष्टिक लाडू आहेत, चिवडा आहे आणि फळं सुद्धा आहेत काही. तर ते कशाला एवढं सगळं आणलंस पण? बाबा असू द्या ना, आई तू पण गप्प बस. हे सगळं नीट आत नेऊन ठेव. दोघही अर्धवट जेवताय तुम्ही. मला माझ्या परीने जितकं करता येते तितकं करू द्या. आई नसल्यामुळे जेवणाचे हाल होतातच आहेत तुमच्या दोघांचे. आई असताना तरी कुठे काही फार करायची. पिंट्या, असं नाही बोलायचं. ए बरं चल, फ्रीज मध्ये काय भाजी आहे? मी रात्रीचं जेवण करून ठेवते दोघांचं. तुला काहीही करण्याची गरज नाहीये. रात्रीचं जेवण मी करेन. जानू अगं आता आलीच आहेस तर बस जरा आमच्याशी गप्पा मारत. जेवणात वेळ नको घालवूस. बाबा फक्त 15 मिनिटात करते ना. त्याबद्दल शंका नाहीये आम्हाला, पण नको करूस. विनंती समज माझी. काय म्हणणं काय शशिकलाबाईंचं? तिचं काहीच म्हणणं नाहीये. ती खुश आहे. त्याबद्दल खात्रीच आहे मला. माफ कर जानू, चुकलंच माझं. बाबा बाबा काय करताय तुम्ही? माफी कसली मागताय? अगं मी जर एवढी टोकाची भूमिका घेतली नसती तर ती तुझ्या घरी आलीच नसती ना. पण बाबा, आपल्याला हे माहित नव्हतं ना आधी. अरे पण म्हणून माझी जबाबदारी कमी होत नाही ना. हे जे काही घडलंय ते माझ्यामुळेच घडलंय हे नक्की आहे. मला अंदाज यायला हवा होता की कला असं वागू शकेल. बाबा पण आता आपण काय करणार? बघू, मी शक्य तितकं बोलायचा प्रयत्न करते तिच्याशी. त्याचा काही परिणाम झाला तर होईल. बाबा प्लीज, तुम्ही असे निराश नका ना हो. कलाच्या बाबतीत मागे जाऊन विचार केला ना तर नक्की चुकायला कुठून सुरुवात झाली हे काही कळतच नाही. मी बाकी काही देऊ शकलो नाही तुम्हाला आयुष्यात, पण निदान हा त्रास, ही नामुष्की तुमच्या वाट्याला यायला नको होती माझ्याकडून. बाबा असं नाहीये. अहो तुम्ही आम्हाला संस्कार दिलेत, दृष्टिकोन दिलात, मूल्य दिली आहेत. त्या मूल्यांची व्यवहारी जगामध्ये किंमत काय आहे शंकाच आहे मला. बाबा पण त्याच मूल्यांमुळे आज बाहेरच्या जगात डिग्निटीने जगता येतं आम्हाला. बाबा तुमच्या संस्कारांमुळे ना बाहेरच्या जगात वागताना बोलताना कसं राहावं ह्याचं भान राहतं कायम. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे रात्रीची शांत झोप लागते. बाकी कुठल्याही गोष्टींपेक्षा ही मूल्य फार महत्वाची आहेत ना बाबा. अभिमान वाटतो मला तुम्हा दोघांचा. असेच राहा, एकमेकांना सांभाळा. मी असेन नसेन एकमेकांना धरून राहा. अशी का निर्वाणीची भाषा बोलताय बाबा? अगं आता राहिलंय कितीसं माझं आयुष्य, आणि दीर्घायुष्य जगायचा मला काही मोह नाही. पण तुम्ही मात्र सुखात राहा. तुमचे संसार सुरळीत होऊन देत. जानू, आयुष्यात पहिल्यांदाच मला खूप भीती वाटायला लागली. कलाचं तुझ्या घरी राहणं अजिबात योग्य नाहीये. तिचा स्वार्थी स्वभाव इतरांसाठी खूप घातक ठरू शकतो. तिच्यासाठी ती स्वतः सुखात असणं एवढंच महत्वाचं आहे. माझे भोग होते, मी भोगले, पण हे सगळं तुमच्या वाट्याला यायला नको. पिंट्या, आम्ही येतो तुझ्यासोबत आता तुझ्या घरी, आणि तिला घेऊन येतो परत घरी. नाही नको,
बाबा प्लीज नको. तुमच्या समोर आल्यावर ती कशी रिॲक्ट होईल खरंच माहिती नाही आता, त्यामुळे प्लीज नको. अगं जास्तीत जास्त काय करेल, अपमान करेल माझा, एवढंच ना. पण ते मला सहन होणार नाही, तेव्हा नकोच. आणि सध्या ठीक आहे सगळं. ती इंद्रायणी मॅडमच्या रूम मध्ये राहते. बाय अँड लार्ज दोघींचं पटतंय एकमेकींशी. त्यांना त्रास होणार नाही होपफुली. म्हणजे तसं काही कारण दिसत नाही. अगं तिला त्रास द्यायला कारणच लागत नाही ना. विरंगुळा आहे तिचा तो, आणि त्याचीच भीती वाटते मला. नाही तसं नाही होणार.